नमस्कार, मी डॉक्टर ज्योती अमोल यादव, तालुका आरोग्य अधिकारी चिपळूण. दिनांक 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत HPV व्हॅक्सिनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आपण ही लस 14 वर्ष पूर्ण झालेल्या तसेच 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना आपण देण्यात येणार आहे. HPV व्हायरस म्हणजेच काय तर ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. ह्या व्हायरसमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. हा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर हा आपल्या जगामधील दुसऱ्या क्रमांकाचा महिलांमध्ये होणारा कॅन्सर आढळून आलेला आहे. या लसीमध्ये सन 2022 ICMRच्या आढाव्यानुसार एकूण भारतामध्ये अंदाजे 71,403 एवढे रुग्ण आढळलेले आहेत. त्याचबरोबर त्याचे मृत्यू हे 38,805 एवढे भारतामध्ये आढळलेले आहे. म्हणजेच काय तर पर्सेंटेजनुसार एकूण 1 लाख महिलांमागे 11.6 एवढ्या महिलांना हा कर्करोग आढळलेला आहे. तसेच याचा मृत्यू दर हा 1 लाखामागे 5.6 इतका आढळलेला आहे. या HPV व्हायरसचे एकूण 17 प्रकार की जे जास्त जोखमीचे आणि जास्त त्रासदायक असू शकतात. यामधील आपल्या भारतामध्ये आढळण्यात येणारा हा HPV-16 आणि HPV-18 हा जास्त प्रमाणात सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. ही लस साधारण 2006 पासून उपलब्ध आहे, परंतु कॉस्ट वाईज किंवा त्याची किंमत जास्त असल्यामुळे आपल्याला ती आपल्या इम्युनायझेशन सेशनमध्ये इन्क्लूड करता आली नव्हती किंवा आपल्याला उपलब्ध करण्यात येत आली नव्हती. परंतु साधारण विचार करता या लसीची गरज भासता आता 2026ला आपल्याला ती उपलब्ध करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर 2025 पासून 9 ते 14 वयोगट असलेल्या मुलींमध्ये आपल्या जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत ही लस आपण मोफत सर्व शाळांमध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये साधारण 1000 चिपळूण तालुक्यातल्या मुलींनी लस घेतलेली आहे. यामध्ये कोणत्याही मुलीमध्ये कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट अथवा कुठल्याही प्रकारचा त्रास आढळून आलेला नाही. या लसीमध्ये आपल्याला गार्डासिल नावाची लस ही देण्यात येते. या लसीबाबत समाज माध्यमामध्ये खोटा आणि दिशाभूल करणारा असे मेसेज प्रसारित होत आहे. सर्व नागरिकांनी अधिकृत आरोग्य विभागामार्फत असलेल्या फक्त विषयांवर किंवा असलेल्या चर्चांवर लक्ष केंद्रित करून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि ही मोहीम आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपलं सहकार्य खूप मोलाचे आहे. याच्यामध्ये सर्व नागरिक, सर्व पालक आणि सर्व विद्यार्थिनींनी या मोहीम यशस्वी करण्यामागे आपले बहुमोल सहकार्य करावे अशी विनंती मी आरोग्य विभाग चिपळूण मार्फत करण्यात येत आहे. नमस्कार.